जाऊ दे पण चल आबा 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 नाही आहे घरात. आबा नाही वय घरी. नाही. ते आबा आबा बाहेर गेले. बरं बरं त्यांच्याकडेच काम होतं ना तेवढं तू दिसले वैशे लय सुंदर दिसायला लागली का पहिले लय वेगळे वाटायचे आता म्हणजे खरंच. का काय झालं? अगं नाही ग आपल्या माणसाला माहीत असं म्हणून सांगितलं का. आपला माणूस आता आहे का गावातलं म्हणलं का बाहेरच आहे का आणि लहानपणापासून ओळखतो ना मग आपलं म्हणलं तर काय आलं. ए संत्या काय पण बोलू नकोस. काय पण म्हणजे आता तुला नाही बोलायचं मग कोणाला बोलायचं आहे का नाही गावातली आहे पहिल्यापासून माहिती आहे काय वयसे हां सगळं कळून असलं का नाही करायचं हां. बरं ऐक ते काय झालं आहे आपण 2-3 टेम्पो घेतले MIDCची कामं मिळाले 2-3 प्रोजेक्ट मिळालेत आणि 2-4 एकर शेती घेतली नवीन. हां मग मला का सांगतोय? आता तू मनात ठरवलं तर सगळ्याची मालकीन म्हणजे समजून घे ना. ए संत्या आबा आल्यावर ये जा. आता आहे का आबा आले होते येणारच आहे हां उगा आकलाय लागले पण तुला एक लक्षात आलं का तू खरंच सुंदर दिसायला लागली का आणि एक योग लक्षात आला का तुला मॅचिंग घातलं आपण आणि आपल्या माणसाला असं लांब लांब करायचं असतं का. संत्या भाऊ हां आबा आले. येऊ का पैसे काय रे सगळं काय नाही. आबा नमस्ते. काय सांगतो? काय नाही ते काहीतरी बांधकाम काढलंय ना मळ्यामध्ये. हो मळ्यात काढले काम थोडं. हां पण तेच मग त्याच्या संदर्भात आलो होतो. अरे पण ते काम दिले ना शेळके कॉन्ट्रॅक्टरला. आता आहे का गावातली माणसं सोडायची बाहेरच्यांना देता का. नाही आता फक्त बघून गेलेत. मग तू एक काम करा रातच्याला या घरी भाऊंना भेटा बरं ठीक आहे येतो आपली माणसं संध्याकाळी. बघा राव. हो चालतंय. बरं हां चालतं येऊ का वैशू. आले भामटे काय आलं तिकडे. तू उगाच घाबरत राहतो. शेठ नमस्कार. राम राम. अरे कस काय तब्येत बिब्येत तुझी गाडीचं काय ऍक्सिडेंट झालं. हा आता वाटतंय बरं. बरं आहे का आता? हाय, हाय. व्यवस्थित गाडी चालवते जरा. हा वेळ काय सांगून येते वेळ कोणाची. वेळ काळ काय आपण आपल्या पद्धतीने चाललो काय नाही करता येत. काय बरोबर. बाकी काय चाललंय? काहीच नाही बघा. ये संध्याकाळी 7 वाजता ये. चालतंय चालतंय कर्नाटक आहे फुलं आहे. चालतंय लावतो संध्याकाळी गाडी. हो हो ठीक. सावकाश जात जा जरा. हा दाजी ही गाडीची चावी सगळं तुम्ही म्हटलं तसं केलंय काय आता परत गावा येणार. आता पुढच्या महिन्यात आता तिच्या मासिकलाच. पण मला एक कळलं ना या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला. आता आहे का अहो सांगते आहे ना नेहमी सत्याच्या बाजूने असतो. अख्ख्या गावाला विचारा किती सरळ साध्या स्वभावाचा माणूस हां आणि लाली माझ्या बहिणीसारखी होती राव हां. तुमच्यावर लय अन्याय झालाय राव तुम्हालाही माहिती आहे. अहो म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना कसं बोलावं हेच कळत नव्हतं. पण मनावर दगड ठेवला आणि बोललो तुम्हाला आणि तुम्ही बी चटशिरी हा म्हटला ना. अहो येणार ना दाजीराव कधी पण आवाज द्या राव हे सांगते नेहमी येणार राव. मनीषानंतर ह्या गावात तुम्ही एकच माझा जीवाचा माणूस राहिला. नाही आहे ना राव तुम्ही कधी बी आवाज द्या राव आहे का नाही. बरं ते पैशाचं काय बोला. कसलं पैसे आता हे काम केलेलं आपलं आयला म्हणजे केलं का बरं करावं दाजी. तसं नाही पण तुम्ही हे असलं समजलं मला काय राव तुम्ही दुखावलं राव मन माझा. तुमची आत्ता बायको मेली हां मी मेलेल्या मड्यावरचं पैसे खाणार वाटलो का तुम्ही राव आहे. असं नाही दाजीराव पैशासाठी नाही केलं राव तुमचा हाल बघवलं नाही हो. अहो हे सगळं आहे ना दोस्ती खात्यात केलं आहे हो. ठीक आहे चालेल काय हरकत नाही. नाही काय टेन्शन घेऊ नका चालेल. काय बी वाटलं ना बिंदास फोन करा चाल त्याला आहे का नाही. सप्ताह संध्याकाळपर्यंत थांबताय का जेवण जावं मग काय. नाही नको जातो मी. चालतं येऊ का मग आहे का नक्की. ना भेटू ना चालतंय चला.
फोन राहिला माझा. चला. वैशाली, तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं माहिती असेल? नाही, मला नाही माहिती. माझ्या मनीषाचं जे झालंय ते माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे मला. तुमची मनीषा म्हणजेच तिला आली ना. तिनेच आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, पण काय आता झालं ते झालं. तुम्हाला एवढं सगळं माहीत असताना तरी पण तुम्ही अक्षयशी लग्न करताय. त्यांच्याशी लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. तुम्हा बायकांना किती बी सांगा, पण तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना की तुम्ही ते करणारच. माणूस चिखलात दगड मारणार असतो, पण तू तर पक्की बावळट निघली, डायरेक्ट चिखलातच उडी मारली. तुम्ही हे बोलण्यासाठी मला इथं बोलवले का? तसं नाही, ते अक्षयचं बोलायचं होतं. त्यांचं काय? तू लग्न करू नको त्याच्याबरोबर. हे बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांच्यासोबत लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. अगं माझ्या आयुष्यात जी काय उलतापालत चालली ना त्या अक्षामुळं. आत्ता मी जसा एकटा पडलोय ना, एक दिवस तू पण पडणार, लक्षात ठेव. आणि हा राहुलचा शब्द आहे. आता बरं वाटायला लागलं बघ. तुझ्या जवळ आलो ना, अगं सगळं विसरून जातो. म्हणून तर माझा जीव आहे ना तुझ्यावरती. आता मला मोकळा श्वास घातल्याने वाटायला लागलं बघ. लाले, कशी गेलीस ग? एकदा तरी माझा विचार करायचाच ना. अगं मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. अगं निदान वर तर तू माही झाली असतीस. अगं तुला सगळी विसरतील, पण मी कधी विसरणार नाही. तू काय माझ्या मनामध्येच राहणार आहेस. बर दिल बरा, निघायचं का आपण? दिल बरा.